हाय गाईज, मी श्वेता. मी आणि माझी फॅमिली आम्ही इंदोरला जायसाठी निघालेलो आहे. माझी मम्मी, माझे पप्पा आणि आमचा डॉग शिरू, माझा भाऊ, आमची एक कॅट नगेट करून आम्ही सर्व दिवाळीसाठी खूप एक्सायटेड आहे. आमचा प्रवास इथे स्टार्ट झालेला आहे. खूप ट्रॅफिक होता कारण दिवाळीमुळे म्हणजे हे ट्रॅफिक होता. आम्ही इथे खायला थांबलेलो आणि आमच्याशीच गप्पा गोष्टी नेहमीसारखी सुरू असतात. आम्ही अशी छान मजा करून जातो. माझ्या भावाच्या माझ्या अशी बँटर सुरू असते नेहमी. आम्ही खूप कमी नॉर्मली गोष्टी करतो. सनी मला माहिती कोण बघते आणि कोण मला सबस्क्राईब बी करते. तर आम्ही ना हे समृद्धी मार्ग चूज केले. नेहमी आम्ही कसारा घाटवरून तिथून जातो, नाशिकला जातो. पण ह्यावेळेस आम्ही समृद्धी मार्ग घ्यायच्या ट्राय केले. आम्ही खूप क्लीन होता आणि छान फास्ट निघता येते इथून ना, कारण तुम्ही बघू शकता काय ट्रॅफिक जास्त नाही होता ह्याच्यावर तरी समृद्धी मार्गावर. ही ऊन खूप छान निघालेली होती ह्यावेळेस आणि छान क्लिअर वाटत होता स्काय आणि छान ग्रीनरी. खूप सुंदर वातावरण वाटत होतं आहे. इतका पाऊस आला त्यानंतर म्हणजे खूप छान थंड वातावरण वाटत होता. पण हे बिनमौसमी बरसात ही सिच्युएशन खूप छान वाटत होता. पण ठीक आहे. तर समृद्धी मार्गावर आम्हाला 4-5 टनल्स लागले. थोडेफार छोटे छोटे होते. आणि आता ही टनल बघा तुम्ही. ही टनल खूप मोठा होता, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 7 मिनिटाचा टनल होता आणि छान वाटत होतं आम्हाला. छान पाऊस होता आणि टनल्स छान क्लीन होते. पण असे वाटत होतं की रस्ता म्हणजे चालूच आहे, कधी संपणार असे वाटत होतं. काय तुला सनी हम ड्राइव करताना चलो रहना है. फोन चलाते आहे. किती मोठा आहे रे सर्व. काय पण बघितले नाही मी. व्हिडिओ करण्यामध्ये बिझी होती.
लेटून प्रवास केले कारण त्यांना स्पाईनचा इश्यू आहे म्हणून. आणि आत्ता आहे आम्ही समृद्धी मार्गचा बाहेर निघालो. आम्ही युजली धुळेला थांबतो एक रात्री, मग नेक्स्ट डे आम्ही फ्रेश निघतो कारण पूर्ण दिवस ड्राईव्ह करायच्या नंतर माझा भाऊ पण खूप थकला होता. आणि आमची कॅट नगेट. आता हे आम्ही नेक्स्ट डे इंदोरला पोचलो. क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया. तर इथे माझा आणि माझी भावाची नाही अशी मस्ती चालू असते खूप. एकमेकांच्या मजाक उडवणं आम्ही हेच करतो. आपल्याकडची शाळा तरी मोठे मोठे मोठी आहे की मोठी आहे यार तिकडे. आपला सर नको दाखव शेता बाल चप्पल हे मोठी आहे की मोठी आहे मम्मी? टकला नको दाखव शेता. आपला टकला मागची बाग घेते श्वेता. शेता आपला टकला नको दाखव. काय फालतू रामकृष्ण. खाली कर ते दिसून नाही मला. समोर तिकडे बघा तुझी नागची बाग घेते. ह्याला माहिती झालं बघा. आणि गाईस फायनली आम्ही इंदोरला पोचले आमच्या घरी. आमच्या इथे छान मोठं घर आहे. वातावरण खूप छान सुंदर होता. आय होप यू गाईज एन्जॉयड दिस व्हिडिओ.